नमस्कार मित्रांनो, वर्नॅक्युलर मीडियम चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आपल्या भारत आणि इतर देश या सिरीजमधला दुसरा भाग आपण घेऊन आलेलो आहे. याच्यामध्ये आपण भारत आणि रशिया यांच्यामधील संबंध बघणार आहोत. नेहमीप्रमाणे आपण ऐतिहासिक, व्यापारी, जागतिक संबंध तर बघणारच आहोत, पण त्याचबरोबर आपण थोडी माहिती रशियाबद्दलही घेणार आहोत. तर ही सिरीज जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं होतं की एका भारतीय नागरिकासाठी खूप महत्त्वाची आहे, कारण की ज्यावेळेस भारताचे इतर देशांबद्दलचे संबंध बदलतात किंवा वाढतात, कमी होतात, त्यावेळेस त्याचा आपला दैनंदिन जीवनावरतीही फरक पडत असतो. त्यामुळे एका भारतीय नागरिकासाठी याबद्दल माहिती असणं आवश्यक असतं. तर जाऊया आपण थोडी माहिती रशियाबद्दल घेऊया पुढच्या स्लाईडमध्ये. तो लाल कलरचा भाग जो जगाच्या नकाशात दाखवला आहे तो रशिया हा देश आहे. आणि तुम्ही बघू शकता की तो खूप मोठा देश आहे. जगातला सगळ्यात मोठा देश आहे रशिया. जर जगाचे आपण 8 तुकडे केले तर त्याच्यामधला एक भाग हा पूर्ण रशियाचाच असेल. तो एक वेगळ्या खंडासारखाच आहे पूर्ण देश. त्याची राजधानी आहे मॉस्को, तिथलं चलन आहे रुबल. आणि तो एक जगातला पहिला समाजवादी देश आहे. पहिला समाजवादी देश म्हणजे तिथे लेनिन नावाचे एक राज्यकर्ते होते किंवा जे एक राजकीय नेते होते. त्यांनी मा कार्ल मार्क्स यांनी जे समाजवादाचा प्रचार केला होता त्याचा त्यांनी त्यांच्या पूर्ण देशामध्ये प्रचार करून लागू केला होता. त्याच्यामुळेच रशिया हा एक पहिला समाजवादी देश आहे. जगात वेगवेगळ्या विचारसरणीचे देश असतात, जसं की चायना हा एक कम्युनिस्ट किंवा साम्यवादी देश आहे, तसंच रशिया हा एक समाजवादी देश आहे. आणि आपला भारत हा एक लोकशाही आणि प्रजासत्ताक देश आहे. तर आपण आता पुढे जाऊया आणि भारताचे आणि रशियाचे ऐतिहासिक. तर मित्रांनो, ऐतिहासिक संबंध बघायचं झालं तर 1466 एक रशियन यात्री अफान्साई निकेतन हे एक व्यापारी होते. ते भारतात आले होते आणि ते भारतात येऊन गेले नव्हते, तर ते 3 वर्ष वास्तव्य करून गेले होते. परत गेल्यानंतर त्यांनी भारतावरती एक पुस्तकही लिहिलं. ते भारतामध्ये विविध ठिकाणी फिरले होते, इथल्या लोकांशी भेटून गेले होते. त्यामुळेच त्यांनी भारताच्या संस्कृतीवरती व लोकांवरती एक पुस्तकही लिहिलं होतं. त्यानंतर आपण बघू शकतो की 1788 भगवद्गीतेचं रशियन भाषेत भाषांतर केलं होतं तिकडच्या लोकांनी. पुढे स्वातंत्र्याच्या आधी आपण बोलू शकतो की जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं नव्हतं, त्यावेळेस रशियामध्ये रिव्हॉल्युशन झालं होतं 1917 साली. आणि भारतीय जे स्वातंत्र्यवीर होते त्यांना एक प्रेरणा मिळाली होती रशियाच्या रिव्हॉल्युशनमुळे. तिथला एक राजा होता झार नावाचा, त्याचा तिकडच्या जनतेने पाडाव केला होता. त्यालाच रशियन रिव्हॉल्युशन असंही म्हणतात. तर त्या रिव्हॉल्युशनकडे बघूनच, त्या क्रांतीकडे बघूनच आपल्या देशातील क्रांतिकारकांना एक प्रेरणा मिळाली होती. तर आपले पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी 1947 साली आपल्याला स्वातंत्र्य मिळण्याआधीच 13 एप्रिल रोजी भारत आणि रशिया यांच्या राजनैतिक संबंधांसाठी किंवा डिप्लोमॅटिक रिलेशनसाठी डिक्लेरेशन केलं होतं किंवा सुरुवात केली होती. तर त्यालाच आत्ता ह्या वर्षी 2017 70 वर्ष पूर्ण झाली आहेत. तर इतर गोष्टींमध्ये आपली जर भारताची प्रस्तावना बघायचं झालं तर त्यामधील जी मूलभूत कर्तव्य आणि न्याय आदर्श यासारखी जी तत्त्व आहेत, तर व घटनेमधील सामाजिक, आर्थिक व राजकीय यासारखी जी तत्त्व आहेत ती आपण आपल्या घटनेमध्ये रशियाच्या प्रस्तावनेमधून किंवा घटनेमधून घेतल्यात, आपण असं बोलू शकतो. भारताची घटना म्हणजे आपलं जे कॉन्स्टिट्यूशन आहे, ज्याला इंग्लिशमधून बोलतात, ती ही खूप देशांच्या वेगवेगळ्या विचारातून किंवा वेगवेगळ्या मुद्द्यांवरून बनलेली आहे. तसंच त्यांनी रशियातील सामाजिक, आर्थिक, राजकीय हे मुद्दे आपल्या घटनेमध्ये घेतलेले आहेत. तर स्वातंत्र्य भेटल्याच्या नंतर भारत हा एक खूप गरीब देश होता आणि त्यावेळेस आपल्याकडं औद्योगिकीकरण खूप वाढलेलं नव्हतं. पण हे औद्योगिकीकरण वाढवण्यास आपल्याला ज्या देशाने मदत केली तो देश म्हणजे सोव्हिएत संघ, जो की आत्ता रशिया म्हणून ओळखला जातो. तर ह्या देशाने आपल्याला औद्योगिकरणास खूप मदत केली होती. आपल्या देशातील आजच्या ज्या मोठ्या कंपन्या आहेत, ज्या आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत, गव्हर्नमेंटच्या कंपन्या किंवा सरकारी कंपन्या, भेल, ONGC, HAL यासारख्या कंपन्या प्रस्थापित करण्यासाठी आपल्याला सोव्हिएत संघानेच मदत केली होती. आपण पुढच्या स्लाईडवर जाऊया आता.
तर मित्रांनो, जसं आपण पहिल्या स्लाईडमध्ये बघितलं, रशिया हा साम्यवादी देश होता. तर तसंच चीन हाही साम्यवादी देश होता. फक्त एवढंच की चीनला स्वातंत्र्य नंतर मिळालं व तो नंतर साम्यवादी देश झाला. तर स्वातंत्र्योत्तर काळात जर आपण रशिया आणि भारताचे संबंध बघितले तर ते खूप चांगले होते आणि औद्योगिकीकरणास रशिया भारताची खूप मदत करत होता. पण हेच चीनला पचत नव्हतं त्या टायमाला. चीनला असं वाटत होतं की जर रशिया साम्यवादी देश आहे तर तो आपली सोडून भारताची मदत का जास्त करतायत, कारण की रशिया हा खूप गोष्टींमध्ये भारतालाच प्राधान्य द्यायचा. ज्यावेळेस भारत आणि चीनमध्ये त्याला निवडावं लागायचं तर तो भारतालाच निवडायचा. तर त्यामुळे चीनमध्ये याबद्दल नाराजगी होती. तसंच जर आपण पुढे जाऊन बघितलं, 1965मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध झालं होतं आणि त्या युद्धाला थांबवण्यामध्ये किंवा रोखण्यास सहभाग जो घेतला होता तो युनायटेड नेशन बरोबरच USSRने देखील महत्त्वाचा सहभाग घेतला होता. त्यानंतर जे डिक्लॅरेशन झालं, ताशकंद डिक्लॅरेशन किंवा ताशकंद करार, त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामधील जे वाद आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न केला गेला. पण त्याच वेळेस USSRने किंवा त्यावेळेसचा जो रशिया होता, सोव्हिएत संघ, त्याने याची काळजी घेतली की या करारामध्ये भारताविरुद्ध कुठलंही प्रावधान नाही आहे किंवा काही यामध्ये भारतासाठी काही चुकीचं नाही आहे. पुढे जाऊन 1971मध्ये ज्यावेळेस जर मित्रांनो तुम्हाला माहीत नसेल, 1971च्या पहिल्यांदा 2 पाकिस्तान होते. त्यालाच ईस्ट पाकिस्तान आणि वेस्ट पाकिस्तान असं म्हणायचे. तर पूर्व पाकिस्तान हा वेस्ट पाकिस्तान बरोबर किंवा पश्चिम पाकिस्तान बरोबर कधीच शांतपणाने राहिला नाही किंवा वेस्ट पाकिस्तान हा ईस्ट पाकिस्तानवर नेहमीच दडपशाही करायचा. त्यामुळेच पूर्व पाकिस्तानमध्ये उठाव चालू झाला होता आणि त्या उठावालाच भारताचा सपोर्ट होता किंवा भारताचा त्याला आधार होता. त्यामुळे त्यावेळेस भारताने पूर्व पाकिस्तानला स्वातंत्र्य मिळवून देण्यास मदत केली होती. ती मदत शक्य झाली ती इंडो सोव्हिएत फ्रेंडशिप कॉर्पोरेशनमुळेच. कारण की जर ते नसतं तर ज्यावेळेस आपण वेस्ट पाकिस्तानला ईस्ट पाकिस्तानमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता तर त्यावेळेस चीनने भारतावरती हल्ला करण्याची शक्यता होती. पण आपल्याला रशियाचा किंवा त्यावेळच्या सोव्हिएत संघाचा सपोर्ट असल्यामुळेच चीन आपल्यावरती हल्ला करू शकला नाही. त्यामुळेच या कराराचा या तहाचा किंवा कराराचा त्यावेळी खूप महत्त्वाचा होता. तर सोव्हिएत संघ हा भारताला स्वातंत्र्योत्तर काळात नुसता औद्योगिकरणातच नाही तर संरक्षक उपकरणे देखील पुरवायचा आणि ती बनवण्यास सहकार्य करायचा. तर तो त्यावेळेस नाहीच तर आजही सहकार्य करतो. भारताचं ब्राह्मोस मिसाईल हे आज मेक इन इंडिया प्रोग्रामद्वारे बनवलं गेलेलं हे खूप महत्त्वाचं मिसाईल दोन्ही देशांनी मिळून बनवलेलं आहे. तर सोव्हिएत संघ व त्याच्या विघटनानंतर भारताला अंतराळविषयी माहिती पुरवणे देखील रशिया आणि सोव्हिएत संघाचा खूप महत्त्वाचा भाग आहे. भारताचं पहिलं जे उपग्रह होता, आर्यभट्ट उपग्रह, तो सोव्हिएत संघानेच अंतराळात सोडला होता. तर मित्रांनो, या नकाशात दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता, जो हिरव्या कलरमध्ये दिलेला आहे, पूर्वेच्या बाजूला आहे तो आहे ईस्ट पाकिस्तान आणि पश्चिमेच्या बाजूला आहे तो वेस्ट पाकिस्तान. तर आज हा ईस्ट पाकिस्तान बांगलादेश म्हणून ओळखला जातो. त्यालाच भारताने स्वातंत्र्य मिळवून दिलं होतं 1971 साली. तर व्यापारी संबंधांमध्ये आपण जसं चायनाच्या वेळेस बघितलं होतं की चायनाचा आणि आपला बायलॅटरल ट्रेड किंवा द्विपक्षीय व्यापार हा जवळजवळ $50 बिलियन आहे. तर तोच आपण रशियाच्या बाबतीत बघू शकतो, जो की आपला एक चांगला मित्र देश आहे. तो फक्त एक $7.8 बिलियन इतका आहे. तर आपला हा एक वीक पॉईंट आहे आपण बोलू शकतो रशिया आणि भारताच्या संबंधांमधला. कारण की इतर बाबतीत आपण बघितलं, ऐतिहासिक संबंध जरी बघितलं किंवा आपले बायलॅटरल रिलेशन, ज्याला आपण पॉलिटिकल रिलेशन किंवा राजनैतिक रिलेशन बोलतो, ते आपले खूप चांगले आहेत. पण व्यापारी संबंधांमध्ये आपण थोडे कमी पडत आहोत या ठिकाणी. तर यासाठीच दोन्ही देशांनी एक करार केला किंवा एक आपला स्वतःसाठी एक एम ठेवला आहे की 2025पर्यंत हे दोन्ही देश ह्या व्यापाराची वाढ करून $30 बिलियन एवढी करतील.
तर महत्त्वाच्या साधनांमध्ये जो आपण रशियाला एक्सपोर्ट करतो त्यामध्ये येतं औषधं, इलेक्ट्रॉनिक उपकरणे, मशीन्स, इंजिन्स, लोखंड, तंबाखू, कॉफी यासारखे ज्या वस्तू आहेत त्या आपण रशियाला निर्यात करतो. व रशियातून आयात करणाऱ्या गोष्टींमध्ये आहेत रत्ने, मौल्यवान धातू, नाणी, इलेक्ट्रॉनिक उपकरणे जी की वेगळी असू शकतात, जी आपण निर्यात करत नाही ती, दगड, सिमेंट यासारख्या गोष्टी. तर इथे मेन्शन करणं गरजेचं आहे की रशिया हा एक खूप सारे मौल्यवान धातू आणि रत्न असणारा देश आहे. पण तो ते प्रोसेस करत नाही. तर ते प्रोसेस करण्यासाठी किंवा त्यापासून त्याचं कटिंग करण्यासाठी किंवा त्याला पॉलिश करण्यासाठी आज आपण भारताचे आणि त्यांचे संबंध वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. कारण की भारत हा एक खूप मोठा रत्नांचा आणि धातूंचा पॉलिशिंग करणारा आणि कटिंग करणारा देश आपण बोलू शकतो या जागी. तर भारताचं अजून एक कारण आहे की आपण रशियाबद्दल आपले ट्रेड वाढवायला पाहिजे की ती आहे आपली ऊर्जेची तूट. भारत हा एक ऊर्जा कमी असणारा देश आहे किंवा आपली ऊर्जेची गरज जी आहे ती ऊर्जेच्या उत्पन्नापेक्षा जास्त आहे. त्यामुळेच आणि रशिया दुसऱ्या साईडला रशिया बघायचं झालं तर त्याची ऊर्जाही अतिरिक्त आहे. म्हणजे ते सरप्लस आपण बोलू शकतो त्याला, एनर्जी त्यांच्याकडे असते. तर त्यामुळेच आपण त्यांच्या सहाय्याने आपण आपली ऊर्जाशक्ती वाढवू शकतो किंवा त्यांच्या मदतीने आपण आपल्या ऊर्जेची पूर्तता करू शकतो. तसेच रशियाने इतर क्षेत्रांप्रमाणेच अणुऊर्जा क्षेत्रामध्येही भारताचं खूप सहकार्य केलेलं आहे. रशियाने आपल्या दक्षिण भारतातील कुडनकुलम येथे 2 आण्विक ऊर्जा प्रकल्प अगोदरच उभारलेले आहेत आणि त्याच आपल्याला खात्री देत आहे. त्यासाठी आपलं सहकार्य त्यांना करावं लागेल. तर जसं मी तुम्हाला पहिले सांगितलं, भारत सध्या हिऱ्याच्या कटिंग आणि पॉलिशमध्ये सगळ्यात मोठा देश आहे. तर त्यामध्ये आपण रशियाकडून जे धातू आहेत, मौल्यवान धातू किंवा हिरे आहेत, ते आपण इम्पोर्ट करून त्या जागी त्यांचे दागिने किंवा असं बनवू शकतो. अजून एक मोठा प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये रशिया $100 बिलियन पर्यंत इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक करण्यास तयार आहे. तो म्हणजे DMIC कॉरिडॉर. हा दिल्ली आणि मुंबई यांना जोडणारा कॉरिडॉर आहे. त्यामध्ये रेल्वे मार्ग किंवा रस्ते व विविध ठिकाणी पोर्ट असे बांधले जाणार आहेत. तर त्यामध्ये आपल्याला रशिया सहकार्य करण्यास तयार झालेला आहे. सध्या दोन्ही देशातील पर्यटन वाढवण्यासाठी देखील प्रयत्न केले जात आहेत. त्यामध्ये विजाची जी प्रोसेस असते ती सुलभ करण्यासाठी देखील दोन्ही देश प्रयत्न करत आहेत. ही विजाची प्रोसेस फक्त पर्यटनासाठी नाहीच, तर दोन्ही देशातील नागरिकांना दुसऱ्या देशात जाऊन काम करण्यासाठी देखील वापरता येईल. त्यामुळे ही देखील एक खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. दोन्ही देशातील भारत आणि रशियामध्ये एक युनिक किंवा वैशिष्ट्य फीचर असं आहे की आपण दरवर्षी आपली मंत्रिमंडळाची भेट त्यांच्या मंत्रिमंडळाशी होतेच. दुसऱ्या कुठल्याही 2 देशांमध्ये असं खूप निरंतर चालणारं अशी बैठक वार्षिक मंत्रिमंडळाची बैठक नाही आहे. पण ती आपल्या रशिया आणि भारतामध्ये आहे आणि ती 2000 सालापासून चाललेली आहे. ती 2017पर्यंत आत्ता कायम आहे. राजनैतिक संबंध बघूया. तर जसं आपण चीन बरोबर ब्रिक्स या संघटनेत सहभागी आहोत, तसंच आपण ब्रिक्स मध्ये रशियासह देखील संबंधित आहोत. G20 ही जो 20 देशांचा समूह आहे त्याच्यामध्ये रशिया आणि आपण सहभागी आहोत. तसंच INSTC जो इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर, याला आपण चायनाच्या CPEC व OBOR याला उत्तर म्हणून आपण बोलू शकतो. रशिया आणि इंडियाचा हा नवीन कार्यक्रम चालू झालेला आहे, इंटरनॅशनल नॉर्थ साऊथ ट्रान्सपोर्ट कॉरिडॉर. याबद्दल आपण पुढच्या स्लाईडमध्ये थोडी जास्त माहिती घेऊया. तसंच ज्या ठिकाणी चीन हा आपल्या NSG मेंबरशिपसाठी विरोध करत आहे, त्या जागी रशिया हा आपल्याला NSG मेंबरशिपसाठी पाठिंबा देत आहे. तर NSG मेंबरशिप जसं आपण आपल्या इंडिया चायना व्हिडिओमध्ये बोललो होतो, ही भारतासाठी खूप महत्त्वाची आहे. कारण की त्यामुळे आपल्या भारताची ऊर्जेची जी तूट आहे
ऊर्जेची तूट किंवा आपण बोलू शकतो की इलेक्ट्रिसिटी व इतर इंडस्ट्रियलायझेशनसाठी औद्योगिकरणासाठी लागणारी जी ऊर्जा आहे जी आज आपल्या भारताकडे कमी आहे आणि आपली ती ऊर्जेची तूट इथून पुढे वाढत जाऊ शकते, ती कमी करण्यास एनर्जीच्या मेंबरशिपचा भारताला खूप मोठा फायदा होऊ शकतो. तसेच भारत आणि रशिया हे जॉईंट मिलिटरी एक्सरसाइज करत असतात. त्याच मिलिटरी एक्सरसाइजला इंद्रा व अविया इंद्रा असं म्हणतात. तर ह्या मिलिटरी एक्सरसाइज दर 1-2 वर्षानंतर किंवा 2-3 वर्षानंतर होतच असतात. त्या कधीकधी कॅप्सियन सी हा जो रशियाजवळचा सी आहे तिथं होतात, किंवा मग एक लास्ट टाईम ज्या वेळेस झालं होतं त्या पंजाबमध्ये देखील झाल्या होत्या. तर मित्रांनो, आज आपण आत्तापर्यंत बघितलं की रशिया आणि इंडिया यांचे संबंध खूप चांगले आहेत आणि खूप 70 वर्षांची या दोन देशांची मैत्री आहे. पण वाढत्या औद्योगिकरणामुळे व वाढत्या राजनीतिक इतर देशांच्या राजनीतिक संबंधांमुळे कुठेतरी रशियाचा इतर देशांकडे देखील कल आता वाढलेला आहे. जसं आपण आजपर्यंत त्यांच्याबरोबर मिलिटरी एक्सरसाइज किंवा कसरत करत होतो, तसंच आज ते पाकिस्तानबरोबर देखील करत आहेत. तसेच ते जसे INSTC मध्ये आपल्याबरोबर सहभागी आहेत, तसेच ते चीनच्या OBR मध्ये देखील सहभागी आहेत. पण याबद्दल आपण आक्षेप घेऊ शकत नाही, कारण की आपणही अमेरिका आणि इराण यांच्याबद्दल यांच्याबरोबर संबंध वाढत आहोत. ज्यावेळेस आपण पहिल्यांदा रशियाकडून मिलिटरी उपकरणं मागवायचं, तर ती आपण आज इस्रायल आणि अमेरिकेकडून मागवतात. ज्यावेळेस आपण खनिजे जी रशियामधील खूप आहेत किंवा त्यांच्याकडचे हायड्रोकार्बन सोर्स आहेत ते आपण त्यांच्याकडून मागवतो, ते आज आपण तेल झालं, खनिज झालं, तर ते आज आपण इराणकडून मागवतात. जसं आपण आपली नीती बदलत आहोत किंवा आपण जसं आपले दुसऱ्या देशांबद्दल संबंध प्रस्थापित करत आहोत, तसेच रशिया देखील प्रयत्न करत आहेत. तर पण याच वेळेस आपण बघू शकतो की दरवर्षी होणारी मीटिंग किंवा इतर काही गोष्टी यांमुळेच हे दोघंही देश आपली मित्रता जपून आहेत, जरी ते इतर देशांशी संबंध वाढून असले तरी. तर आपण जसं बोललो तसं INSTC तो मुंबईमधून चालू होतो. तर तसंच तो सागरी मार्गाद्वारे इराण येथील बंदर अब्बास इथे एक पोर्टवरती जाऊन थांबतो. त्यानंतर बाकू या अझरबैजान या कंट्रीमधील पोर्टवर जातो. त्यानंतर अस्त्राखान हा जो पोर्ट आहे त्यावरती जातो आणि त्यानंतर रशियाची राजधानी आहे मॉस्को तिथे जाऊन मिळतो. तर हा जो लाल कलरमध्ये जी लाईन दाखवली आहे तो जो आहे तो आपला प्लान आहे INSTचा, आणि जी निळी लाईन आहे तो आत्ताचा मार्ग आहे, जो की खूप मोठा आहे. तुम्ही बघू शकता की खूप फिरून आपल्याला सेंट पीटर्सबर्ग किंवा मॉस्कोला जायचं झालं तर खूप फिरून जावं लागतं. तर तोच मार्ग हा INSTC सुलभ करून टाकेल. तर मित्रांनो, ह्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आहे. पुढे आपण जसे अपडेट येईल तसे आपण पुढे व्हिडिओ बनवूया. तुम्हाला जर स्पेसिफिक कोणत्या कंट्रीशी भारताचे रिलेशन जाणून घ्यायचे असतील तर प्लीज कमेंट करा या व्हिडिओवरती. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.